नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत काही विशेष अशी माहिती. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की. आजची विशेष रास आहे ती म्हणजे मिथुन रास. या राशीच्या लोकांसाठी सध्या सुरू असलेला हा काळ केवळ साधा बदल नाही, तर आयुष्याला नव्या वळणावर नेणारा एक अत्यंत निर्णायक टप्पा आहे. ग्रहांची स्थिती, विशेष गुरु आणि शनीचा प्रभाव तुमच्या जीवनात एकाच वेळी दोन विरोधीपणा महत्त्वाच्या घटना घडवणार आहे. एका बाजूला तुम्हाला अशी एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे जी तुमच्या स्वप्नांना नवीन दिशा देईल, तर तुमच्या दुसऱ्या बाजूला एक अत्यंत जवळचा आणि मनाजवळचा आता तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. हा काळ तुम्हाला शिकवणार आहे की जीवनात प्रत्येक गोष्ट कायमची नसते आणि पुढे जाण्यासाठी काही गोष्टी मागे सोडणं गरजेचं असतं. या राशींचे लोक स्वभावाने अतिशय भावनिक व संवेदनशील, इतरांवर मनापासून प्रेम करणारे असतात. त्यामुळे कोणतंही नातं तुटणं त्यासाठी खूप मोठा धक्का असतो. पण याच वेळी नशीब तुमच्यासाठी काहीतरी मोठं सकारात्मक घेऊन येत आहे. हा काळ तुमच्यासाठी एक प्रकारे टेस्ट आहे. तुम्ही भावनांमध्ये अडकून राहणार आहे, तर पुढे जाण्यासाठी तुम्हाला तुमचं भविष्य घडणार आहे. नंबर 1 आहे अचानक येणारी मोठी गुड न्यूज. या काळात येणारी गुड न्यूज फक्त साधी आनंदाची बातमी नसून ती तुमच्या आयुष्याचा संपूर्ण ट्रिक बदलणारी असणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले काम अचानक पूर्ण होणे, जिथे नकार मिळाला होता तिथे अचानक होकार येणे किंवा एखाद्या व्यक्तींकडून मदत मिळणे, अशी परिस्थिती तयार होऊ शकते. काही या राशींसाठी या लोकांच्या परदेशात जाण्याची संधी सुद्धा येणार आहे. नवीन नोकरी, व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते. विशेष म्हणजे ही संधी तुम्हाला अपेक्षित नसताना मिळेल. त्यामुळे सुरुवातीला विश्वास बसणार नाही, पण हीच वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवून पुढे झेप घेण्याची. नंबर 2 आहे नात्यांमध्ये मोठा बदल. ज्या नात्यांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता ते आता तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. सतत गैरसमज, अभाव किंवा समोरच्या व्यक्तींशी बदललेली वागणूक यामुळे तुम्हाला जाणवेल की हे नातं पुढे टिकवणे कठीण आहे. काही वेळा हे नातं प्रेम संबंध, मैत्री किंवा अगदी जवळच्या नात्यातही असू शकतं. तुम्ही खूप प्रयत्न करूनही जर समोरची तितकीच ऊर्जा मिळत नसेल, तर स्पष्ट संकेत आहेत की आता स्वतःचा विचार करण्याची वेळ आली आहे. हा बदल तुम्हाला आतून हादरवेल, पण दीर्घकाळासाठी तुमच्यासाठी हा बदल असणार आहे. त्या व्यक्तीला सोडायला तयार नसणार आहात, तर दुसरीकडे वास्तव्य तुम्हाला सतत सांगत राहील की हे नातं आता तुमच्यासाठी योग्य नाही. रात्री झोप न लागणे, सतत या व्यक्तीचा विचार येणे, स्वतःला दोष देणे अशा भावना निर्माण होऊ शकतात. पण या सगळ्या प्रक्रियेतून तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला लागेल. तुम्हाला कळेल की तुमची किंमत काय आहे आणि तुम्ही किती मजबूत आहात. हा संघर्ष पुढच्या आयुष्यासाठी तयार होणारा असणार आहे. नवीन सुरुवातीची संधी संपल्यावर एक पोकळी निर्माण होते, पण हीच पोकळी तुमच्या आयुष्यात नवीन सकारात्मक गोष्टी येण्यासाठी जागा करत असते. तुम्हाला नवीन लोक भेटतील जे तुमचं खरं मूल्य ओळखतील. काही या राशीच्या लोकांना नवीन प्रेम संबंध सुरू करण्याची शक्यता आहे, पण यावेळी अधिक समजूतदार व सावध असाल तर करिअरमध्ये ही नवीन दिशा मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट, नवीन पार्टनरशिप किंवा पूर्णपणे नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. ही सुरुवात तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि आनंद घेऊन येईल. नंबर 5 आहे आर्थिक आणि करिअरमध्ये प्रगती. या काळात ग्रहस्थिती तुमच्या आर्थिक बाजूला मजबूत बनवण्याकडे झुकलेली आहे. अचानक पैसे मिळणे, अडकलेले पैसे परत न मिळणे किंवा एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होणे अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी पडते हा पगार वाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठं बिल, नवीन क्लायंट किंवा व्यवसाय विस्ताराची संधी मिळू शकते. विशेष म्हणजे तुम्ही घेतलेले पूर्वीचे निर्णय आता फळ देऊ लागतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आणखीन मोठे निर्णय घेण्यास तयार व्हाल. नंबर 6 आहे कुटुंबाचा आधार व कठीण काळात कुटुंब तुमच्यासाठी सर्वात मोठा बळ ठरणार आहे. ज्यामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या कमकुवत वाटत असाल त्या वेळी कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला समजून घेतील व योग्य मार्गदर्शन करतील. आई वडील, भाऊ बहीण किंवा अगदी जवळचे नातेवाईक तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. काही वेळा तुम्हाला वाटेल की कोणीच समजत नाही, पण कुटुंबाशी मन मोकळेपणाने बोलल्यावर तुम्हाला जाणवेल की तेच तुमचं खरं आधारस्तंभ आहे. त्यांच्या
सल्ल्यामुळे तुम्ही चुकीचे निर्णय टळू शकाल, योग्य दिशेने पुढे जाऊ शकाल. नंबर 7 आहे मानसिक व आध्यात्मिक बदल. या काळामध्ये तुम्हाला आतून मोठा बदल घडणार आहे. आधी ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या त्या आता तुम्ही शांतपणे स्वीकारू शकता. तुम्हाला विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल. तुम्ही अधिक परिपक्व बनला किंवा आध्यात्मिक गोष्टीकडे तुमचा कॉल वाढू शकतो. या राशीचे लोक स्वतःला शोधण्यासाठी एकांतात वेळ घालवण्याचा निर्णय घेतील, पण हा काळ तुम्हाला फक्त बाहेरून नाही तर अजून मजबूत बनवणारा आहे. स्वतःसाठी वेळ देण्याची गरज आता तुम्हाला आहे, आवश्यक आहे. कारण तुमच्या आवडीच्या गोष्टी करा, जसं की वाचणे किंवा संगीत ऐकणे, फिरायला जाणे किंवा नवीन काहीतरी शिकणे. तुमच्या या सर्व शरीराची मनाची काळजी घ्या. योग्य आहार, पुरेशी झोप व नियमित व्यायाम यामुळे तुमची ऊर्जा वाढेल. स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःची किंमत ओळखणं या काळातील सर्वात महत्त्वाचा धडा. सावध राहण्याची गरज. या काळात प्रत्येक गोष्टीकडे सावधपणे पाहणं गरजेचं आहे. नवीन ओळख, नवीन ऑफर्स किंवा आचारात नवीन आलेल्या संधी यामध्ये काही वेळा फसवणूक सुद्धा होऊ शकते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. प्रत्येक गोष्ट तपासून पहा आणि विश्वास ठेवताना विचार करा. काही लोक तुमच्या भावनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमचं मन, बुद्धी दोन्ही संतुलित ठेवणे आवश्यक आहे. सावधगिरी बाळगल्यास तुम्ही मोठ्या समस्यांपासून वाचू शकाल. भविष्य उज्ज्वल आहे, पण जरी तुम्ही परिस्थितीची थोडी कठीण वाटत असली तरी भविष्यात या सकारात्मक परिणाम दिसून तुम्ही घेतलेले निर्णय आणि बदल आणि सहन केलेल्या वेदना यामुळे तुम्ही अधिक मजबूत आणि आत्मविश्वासी बनाल. पुढील काळात तुम्हाला स्थिरता, आनंद, यश मिळेल. तुमचं आयुष्य एक नवीन आणि चांगल्या दिशेने जाईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. परिस्थितीला ध्येयाने सामोरे जा, कारण तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. या राशीच्या लोकांसाठी हा काळ आयुष्याचा एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे, जिथे आनंद आणि वेदना दोन्ही एकाच वेळी अनुभवायला मिळणार आहेत. एकाच बाजूला येणारी मोठी गुड न्यूज तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवीन आत्मविश्वास आणि नवीन ऊर्जा निर्माण करेल. तर दुसऱ्या बाजूला एका जवळच्या नात्याला विराम देण्याचा निर्णय तुम्हाला आतून हादरवेल. पण लक्षात ठेवा, जीवनात जे काही घडतं ते काहीतरी शिकण्यासाठीच आणि पुढे नेण्यासाठीच घडतं. ज्या नात्याने तुम्हाला दुःख दिलं ते सोडणं आणि ही कमजोर नाही, तर तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी घेतलेलं आहे. हे एक नवीन संधी आहे तुमच्या समोर येत आहे. ती तुमच्या मेहनतीला व संयमीचं फळ आहे. हा काळ तुम्हाला आतून बदलवून टाकणार आहे. तुम्ही अधिक मजबूत, समजूतदार आणि स्वतःची किंमत ओळखणारे भविष्यात तुम्हाला ज्या उंचीवर पोहोचायचं आहे त्यासाठी हा सगळा प्रवास तुमचा आवश्यक आहे. त्यामुळे भूतकाळाला शांतपणे निरोप द्या आणि नव्या सुरुवातीचं स्वागत करा, कारण तुमच्या आयुष्यात आता खऱ्या अर्थाने एक सुंदर आणि उज्ज्वल अध्याय सुरू होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथून जाऊन तुम्ही खरेदी करू शकता, जेणेकरून तुम्हाला या राशीचा वाईट प्रभाव तुमच्यावरचा कमी होईल. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.